श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण 2026 मधील अत्यंत महत्त्वाच्या आणि पुण्यदायी अशा सोमवार वटपौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो की वटपौर्णिमा 2026 कधी आहे, पूजा करण्याची योग्य वेळ कोणती, उपवास नाही केला तर चालेल का, पतीच्या दीर्घायुष्यासाठी कोणता खास उपास करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी आली आहे. यंदाची वटपौर्णिमा सोमवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटीनं वाढलं आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो आणि वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि प्रार्थना अत्यंत फलदायी ठरणार आहे असं धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. यावर्षी पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे सुरू होऊन 30 जूनच्या पहाटेपर्यंत ती राहणार आहे. त्यामुळे 29 जून रोजी सकाळच्या शुभ वेळेत वडाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सकाळी 8:55 ते 10:40 हा काळ विशेष शुभ मानला जातो. या वेळेत वडपूजन, प्रदक्षिणा आणि प्रार्थना जर केली तर या व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे. वटपौर्णिमेचा संबंध सावित्री आणि सत्यवान यांच्या अमर कथेशी जोडलेला आहे. राजा अश्वपती यांची कन्या सावित्री अत्यंत बुद्धिमान, धार्मिक आणि प्रतिव्रता होती. तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड पती म्हणून केली. परंतु सत्यवानाचे आयुष्य फार कमी असल्याने ऋषींनी सांगितले होते. तरीही सावित्रीने त्यांच्याशी विवाह केला. एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडत असताना अचानक तो बेशुद्ध पडला आणि यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या शक्तीने यमराजांचा पाठलाग केला. तिच्या निष्ठेने आणि भक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत सुरू झाले. या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ आणि शक्यतो लाल, पिवळी किंवा हिरवी साडी परिधान करा. देवघरात दिवा लावून भगवान विष्णू, भगवान शंकर आणि सावित्रीची मातेची पूजा करा. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. वडाच्या झाडाभोवती 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालत पवित्र दोरा गुंडाळा. आता अनेक जणी विचारतात की उपवास नाही केला तर चालेल का? धर्मशास्त्रात भक्तीला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. आरोग्याची समस्या असेल, औषधे सुरू असतील किंवा इतर कारणांमुळे उपवास करणं शक्य नसेल तर फक्त श्रद्धेने पूजा केली तरी पुण्य प्राप्त होतं. उपवासापेक्षा मनातील श्रद्धा खूप महत्त्वाची असते. त्यामुळे उपवास झाला नाही म्हणून चिंता करण्याचं काही कारण नाही. या दिवशी एक साधा आणि सोपा पण प्रभावी उपाय केला जातो. वडाच्या झाडाच्या मुळाशी थोडंसं पाणी अर्पण करा. त्यामध्ये काही काळे तीळ टाका आणि आपल्या पतीचं नाव घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. अशी श्रद्धा आहे की हा उपाय पतीच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी खूप लाभदायक ठरतो. वास्तुशास्त्रानुसार वडवृक्ष सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. वडाच्या झाडाजवळ काही क्षण शांत बसून प्रार्थना केली तर मानसिक तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं. ज्योतिषशास्त्रानुसारही वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली पूजा वैवाहिक जीवनातील अडचणी कमी करण्यास महत्त्वाच्या ठरतात. या दिवशी दान करणं सुद्धा खूप पुण्यदायक मानलं जातं. गरजू व्यक्तींना अन्नदान करणं, पक्ष्यांना दाणे टाकणं, गायीला हिरवा चारा देणं किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करणं यामुळे पुण्य प्राप्त होतं. धार्मिक ग्रंथामध्ये दानाचे महत्त्व विशेष मानलं जातं.
वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि कुटुंबाच्या कल्याणाचा उत्सव आहे. सावित्री मातेप्रमाणे दृढ निश्चय, विश्वास आणि भक्ती आपल्या जीवनात आली तर अनेक संकटावर मात करता येते. म्हणूनच 29 जून 2026 रोजी येणारी सोमवारची वटपौर्णिमा श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरी करा. या दिवशी सकाळी शुभ वेळेत पूजा करा, वडवृक्षाला प्रदक्षिणा घाला, पती व मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि ईश्वराचे स्मरण करा. भगवान शंकर, सावित्री माता आणि वडवृक्षाची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच वडवृक्षाला प्रार्थना. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.